इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये। आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोलच्या पुस्तकामधील प्रकरण क्रमांक 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी जीवन हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत। तर या प्रकरणामध्ये आज आपण ब्राझीलमधील प्रमुख वन प्रकार अभ्यासणार आहोत। प्रामुख्याने ब्राझीलमधील प्रमुख वन प्रकार किती आहेत? 3 आहेत। पावसाच्या वर्गीकरणावरून या 3 प्रकारांचं वर्गीकरण केलेलं आहे। जास्त पावसाच्या प्रदेशात पहा या ठिकाणी आहे जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती म्हणजे सदाहरित वने आढळली जातात। मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पती म्हणजे त्या ठिकाणी निमसदाहरित वने आढळली जातात आणि कमी पावसाच्या प्रदेशातील वनस्पती म्हणजे त्या ठिकाणी काटेरी व शुष्क वनस्पती आढळल्या जातात। तर पहिला प्रकार आहे त्या ठिकाणी जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती। आता जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती म्हणजेच काय तर ब्राझीलच्या उत्तरेकडील भाग येतो। उत्तरेकडील भागामध्ये पर्जन्यमान किती आहे? 2000 मिलीमीटर इतकं पर्जन्य आहे। तो भाग म्हणजेच ॲमेझॉन नदीचं खोरे म्हणून ओळखले जाते आणि ब्राझीलच्या उत्तरेकडून विषुववृत्तही गेलेला आहे, त्यामुळे तो विषुववृत्ताच्या जवळचा प्रदेश आहे। त्यामुळे ते विषुववृत्ताच्या जवळील प्रदेशातील वनस्पतींचा विषुववृत्ताच्या जवळील प्रदेशात वर्षा दिनाचा कालावधी व पर्जन्याचं प्रमाण हे अधिक आहे। म्हणजे त्या ठिकाणी विषुववृत्ताच्या जवळ पर्जन्याचं प्रमाण कसं असणार आहे? जास्त असणार आहे, कारण विषुववृत्ताच्या जवळ अभिसरण स्वरूपाचं पर्जन्य पडलं जातं। त्याच्यामुळे त्या ठिकाणी वर्षभर पर्जन्य पडलं जातं। वर्षभर पर्जन्य पडल्यामुळे वर्षा दिनाचा कालावधी सुद्धा कसा असतो? वर्षभराचा असतो। वर्षभर पर्जन्य आहे, नंतर पर्जन्याचं प्रमाणही जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींचा जीवनकाळही आपल्याला जास्त दिसून येतो। म्हणजेच काय बघा, विषुववृत्ताच्या जवळील प्रदेशात वर्षा दिनाचा कालावधी व पर्जन्याचं प्रमाण अधिक, त्यामुळे त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींचा जीवनकाळही अधिक आहे। तसंच ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामध्ये जी वृक्षांची घनता आहे ती घनता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अधिक दिसून येते। ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामध्ये वृक्षांची घनता का अधिक आहे? कारण त्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा खूप आहे, म्हणजे 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश हा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। तसंच त्या ठिकाणी वर्षा दिनाचा कालावधी अधिक आहे, नंतर पर्जन्याचं प्रमाण अधिक आहे। या सर्व गोष्टींमुळे त्या ठिकाणी वृक्षांची घनताही आपल्याला अधिक दिसून येते। म्हणजेच काय तर ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये वनस्पती घनदाट असं अभयारण्य आहे, त्यालाच आपण सदाहरित वने असे म्हणतो किंवा त्याला आपण विषुववृत्तीय वनेही आपण म्हणू शकतो। आता त्या ठिकाणी कोणकोणत्या वनस्पती आढळल्या जातात? पाऊ ब्राझील आहे, रबर आहे, मोहोगनी आहे। पहा या ठिकाणी पाऊ ब्राझील, रबर, मोहोगनी, रोजवूड, अमर, ग्रीनवूड, एबनी व ब्राझील नट अशा प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आढळल्या जातात। यापैकी ग्रीनवूड, एबनी व ब्राझील नट या वनस्पती व्यापारीदृष्ट्या खूप महत्त्वाच्या वनस्पती म्हणून ओळखल्या जातात त्या ठिकाणी। तर पहा, या विषुववृत्ताजवळ असणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वनांना जगाची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते। आता जगाची फुफ्फुसे म्हणून का बरं म्हणलं जातं या सदाहरित वनांना? कारण ब्राझीलच्या उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सदाहरित घनदाट अभयारण्य आहेत सदाहरित वनांचं, त्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामध्ये सदाहरित वनांचं घनदाट अभयारण्य असल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण म्हणजे वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड या वनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शोषून घेतला जातो व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचं उत्सर्जन होतं, त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्यास मदत होते। त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास या वनांचा खूप महत्त्वाचा वाटा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। म्हणून त्या ठिकाणी या वनांना म्हणजेच या विषुववृत्तीय वनांना म्हणजेच या सदाहरित वनांना त्या ठिकाणी जगाची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते। म्हणजेच पहा, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सदाहरित वने आढळले जातात। ही सदाहरित वने वातावरणातील जो कार्बन डायऑक्साईड पसरलेला आहे या कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेतात
आणि त्या ठिकाणी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करतात व मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं उत्सर्जन करतात. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास या वनांचा खूप मोठा वाटा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सदाहरित वनांना, ब्राझीलमधील सदाहरित वनांना जगाची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते. तसंच ब्राझीलच्या उत्तरेकडील भाग हा घनदाट वनांनी व्यापलेला आहे. का व्यापलेला आहे तर ब्राझीलच्या उत्तरेकडील भाग म्हणजे कुठला भाग? ॲमेझॉन नदीचे खोरे. आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे 2000 मिलीमीटर इतकं पर्जन्य पडलं जातं. 28 अंश सेल्सिअस इतकं पर्जन्य पडलं तापमान आहे त्या ठिकाणचं. म्हणजेच काय तर 2000 मिलीमीटर इतकं पर्जन्य, 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्यामुळे त्या ठिकाणी वनस्पती ह्या मोठ्या प्रमाणात येतात. वनस्पतींचा जीवनकाळही अधिक आपल्याला दिसून येतो. तसेच वनस्पतींचा जीवनकाळ अधिक असल्यामुळे वर्षादिनाचा त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात. म्हणजेच त्या ठिकाणच्या वनस्पती झपाट्याने वाढल्या जातात आणि झपाट्याने वाढतात. तसंच त्या ठिकाणी सूर्यप्रकाशही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या वनस्पतींचा जीवनकाळही त्या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोरे हे सदाहरित घनदाट वनांनी व्यापलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तसंच त्या ठिकाणी ब्राझीलमधील वनांमधील पुढचा प्रकार कोणता आहे तर मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पती. आता मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पती म्हणजे कोणत्या तर वर्षादिनाचा कालावधी कमी असणे, नंतर त्या ठिकाणी पर्जन्याचा प्रमाणही त्या ठिकाणी कमी असणे, त्यामुळे वनस्पतींचा जीवनकाळही कमी असणे. अशा प्रदेशामध्ये आपल्याला ज्या वनस्पती आढळून येतात या वनस्पतींना निमसदाहरित वने म्हणजेच पानझडी वने म्हणून ओळखले जाते. आणि अशा प्रकारची पानझडी वने ब्राझीलमधील सॅवाना प्रदेशामध्ये आढळून येतात. त्याला आपण सॅवाना वने सुद्धा म्हणून ओळखले जाते. तर आता पहा, ह्या ज्या निमसदाहरित वने आहेत ते वर्षा दिनाचा कालावधी व पर्जन्याचं प्रमाण कमी. आता वर्षा दिनाचा कालावधी का कमी आहे कारण ब्राझीलमध्ये काही ठिकाणी वर्षातील फक्त काहीच महिने पर्जन्य पडलं जातं आणि उर्वरित जो काळ आहे तो पर्जन्याचा कोरडा काळ म्हणून ओळखला जातो. आता ज्या कालावधीमध्ये पर्जन्य पडलं जातं त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणच्या वनस्पती पाना फुलांनी फुललेल्या असतात, म्हणजे त्या सदाहरित असतात. आणि जो कालावधी कोरडा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये त्या झाडांची पाने गळून पडली जातात, नैसर्गिकरित्याच गळून पडली जातात. बाष्पीभवनसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या झाडांना त्या वातावरणामध्ये तग धरून राहण्यासाठी पाण्याची गरज असते. पाण्याची खोलीसुद्धा जमिनीमधील जास्त गेलेली असते खोल. त्यामुळे जेवढं पाणी उपलब्ध होईल तेवढ्या पाण्यावर त्या वनस्पती स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या वनस्पतींची पाने गळून पडली जातात. त्यामुळे त्या वनांना पानझडी वने म्हणून ओळखले जाते. म्हणजे कोरड्या कालावधीमध्ये टिकून राहण्यासाठी त्या झाडांची पाने आपोआप त्या ठिकाणी गळून पडली जातात. त्यामुळे त्यांना पानझडी असे पानगळती झाली म्हणतात, त्याला आपण पानझडी म्हणतो. म्हणजेच काय वर्षामधील निम्मा कालावधी या वनस्पती फुलांनी पानांनी बहरलेल्या असतात आणि निम्मा कालावधीमध्ये या वनस्पतींची पाने गळून पडलेली जातात. त्याच्यामुळे त्याला निमसदाहरित म्हणजे वर्षातील काही काळ सदाहरित असतात आणि काही काळ निमसदाहरित असतात. अशा प्रकारे यांना निमसदाहरित वने असं म्हणून ओळखले जाते. ह्याचं म्हणजेच काय वर्षादिनाचा कालावधी कमी, पर्जन्याचं प्रमाण कमी, त्यामुळे त्या ठिकाणी वनस्पतींचा जीवनकाळसुद्धा कसा असतो कमी प्रमाणात असतो. त्यामुळे या प्रदेशामध्ये आपल्याला निमसदाहरित वने आढळून येतात. तसंच या वनांची म्हणजे या वनामधील वृक्षांची घनतासुद्धा आपल्याला कशी दिसून येते कमी प्रमाणात दिसून येते. कमी वनस्पती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ बाभूळ, नंतर त्या ठिकाणी बाभूळ, नंतर लिंबाचं झाड, अशा ज्या पानगळी वनस्पती आहेत, साग म्हणा, अशा वनस्पती या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. तिसरा प्रकार आहे कमी पावसाच्या प्रदेशातील वनस्पती. साधारणपणे ब्राझीलमधील कमी पावसाचा प्रदेश म्हणजे कोणता तर ब्राझीलच्या ईशान्येकडील पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे कमी पावसाचा प्रदेश. त्या ठिकाणी 250 मिलीमीटरपेक्षा सुद्धा कमी पर्जन्य पडलं जातं आणि 28 अंश सेल्सिअसपेक्षा सुद्धा जास्त, 28 अंश म्हणजे 23 अंश सेल्सिअस इतकं त्या ठिकाणी तापमान असते. म्हणजे तापमान जास्त, पाऊस कमी,
त्यामुळे तो भाग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि अशा प्रदेशामध्ये वनस्पती टिकणं खूप अवघड असते। त्याच्यामुळे त्या ठिकाणी वनस्पतींच्या ऐवजी अनेक प्रकारची विविध प्रकारची त्या ठिकाणी गवत उगवले जातात, खुरटी झुडपे असतात, त्यामुळे त्याला काटेरी शुष्क वनस्पती म्हणून ओळखले जाते। म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे खुरटी, गवते, नंतर काटेरी वनस्पती, ज्या वनस्पतींना पाणी कमी लागतं अशा प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी उगवल्या जातात, म्हणून त्याला काटेरी शुष्क वने म्हणून ओळखले जाते। अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कमी जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती, मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पती व कमी पावसाच्या प्रदेशातील वनस्पती अशा तिन्ही वनस्पतींचं प्रकार त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। आता जास्त पावसाच्या या सर्व वनांचं जर वर्गीकरण करायचं म्हणलं तर ब्राझीलच्या उत्तरेकडील भागातील ग्याना उच्चभूमी आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला सदाहरित वने आढळली जातात। तसंच त्या ठिकाणी सॅवाना प्रदेशामध्ये आपल्याला पानझडी वने आढळली जातात आणि ब्राझीलच्या ईशान्येकडील भागामध्ये आपल्याला काटेरी शुष्क म्हणजे ब्राझीलच्या ईशान्येकडील पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आपल्याला काटेरी शुष्क वने आढळली जातात आणि पॅन्टनलच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये आपल्याला दलदलीची वने म्हणून त्या ठिकाणी आढळली जातात। अशा प्रकारे पावसाच्या वितरणावरून या वनांचं वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे। जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती म्हणजेच विषुववृत्ताच्या जवळचा भाग असणं गरजेचं आहे। वर्षा दिनाचा कालावधी, पर्जन्याचं प्रमाण जास्त, त्यामुळे वनस्पतींचा जीवनकाळ जास्त, त्या ठिकाणी वृक्षांची घनता जास्त असते, त्यालाच आपण सदाहरित वने असे म्हणतो। अशा सदाहरित वनामध्ये पाऊ ब्रासिल, रबर, मोहगनी, रोजवूड, रबर, ग्रीनवूड, एबनी आणि त्या ठिकाणी ब्राझील नट अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात। त्या ठिकाणी सदाहरित वनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करतात ही वने आणि ऑक्सिजनचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करतात, त्यामुळे त्या ठिकाणी या वनांना जगाची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते। तसंच मध्यम पावसाच्या प्रदेशातील वने म्हणजे वर्षा दिनाचा कालावधी कमी, पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्या ठिकाणच्या वनस्पतींचा जीवनकाळही कमी असतो, म्हणून त्यांना निमसदाहरित वने असं म्हणलं जातं। म्हणजेच त्या ठिकाणी कमी पावसाच्या प्रदेशामधील वनस्पती म्हणून त्यांना ओळखलं जातं। मध्यम पावसाच्या प्रदेशातील वने म्हणून ओळखलं जातं, त्याला पानझडी वने म्हणलं जातं। म्हणजे वर्षातील काही कालावधी पर्जन्य असताना उर्वरित कालावधी हा कोरडा कालावधी म्हणून ओळखला जातो। कमी पावसाच्या प्रदेशातील म्हणजेच पर्जन्य छायेच्या प्रदेशातील वने 250 मिलीमीटरपेक्षा देखील कमी पर्जन्य पडलं जातं। त्या ठिकाणी विविध प्रकारचे गवत, झुडपे, काटेरी झुडपे, त्या ठिकाणी काटेरी व शुष्क अशा वनस्पती उगवल्या जातात त्या ठिकाणी, म्हणून त्याला काटेरी शुष्क वने म्हणून ओळखले जाते। अशा प्रकारे आपण ब्राझीलमधील तिन्ही प्रकार अभ्यासलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला ब्राझीलमधील प्रमुख वन प्रकार आणि वनप्रदेश दिलेला आहे। त्याच्यामध्ये आत्ताच आपण जास्त पावसाच्या प्रदेशातील जो वन प्रकार पाहिला तो म्हणजेच विषुववृत्तीय वने म्हणजे सदाहरित वने म्हणून ओळखला जातो। उष्ण गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी। दलदलीचा प्रदेश म्हणजेच पॅन्टनलचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। उष्ण पानझडी वने म्हणजेच निमसदाहरित वने आणि म्हणजेच मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पती। काटेरी झुडपी वने म्हणजेच शुष्क वने म्हणजेच त्या ठिकाणी काटेरी शुष्क वने म्हणजे एकदम कमी पावसाच्या प्रदेशातील म्हणजेच पर्जन्य छायेच्या प्रदेशातील वने आणि समशीतोष्ण गवताळ प्रदेश म्हणजेच ब्राझीलच्या दक्षिणेकडे असणारा जो पंपाचा प्रदेश आहे तो प्रदेश हा समशीतोष्ण गवताळ प्रदेश म्हणून ओळखला जातो। अशा प्रकारे आज आपण ब्राझीलमधील प्रमुख वन प्रकार अभ्यासलेले आहेत। धन्यवाद।